हॅलो एव्हरीवन, टार्गेट सीईटी 2026 डेली सीईटी विथ नंदुसर मॅथमॅटिक्सच्या सिरीज मध्ये सर्वांचं स्वागत आहे. माझं नाव नंदकिशोर उपमा गजानन टोकणे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझं युट्यूब चॅनल नंदुसर मॅथमॅटिक्स. आजच्या या लेक्चरमध्ये आपण ट्रिग्नोमेट्री सेकंडचे समोरचे जे राहिलेले 15 क्वेश्चन्स आहेत ते खतम करू. म्हणजे टोटल नंबर्स ऑफ क्वेश्चन आपले 60 क्वेश्चन होऊन जातात. 60 क्वेश्चन झाले की हा बंद, याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह सुरू. टेन्शन घ्यायचं काम नाही. डेरिव्हेटिव्ह एकदम धमाकेदार घेऊ आपण, काही लोड घेऊ नका. चला काय म्हणते, वर्ड्स विच मोटिवेट यू मध्ये आहे की तुमचे भविष्य तुमच्या हातात आहे, कारण ज्यांचे हात नसतात त्यांचे पण भविष्य असते. बरोबर आहे भाऊ, म्हणून अभ्यास करा, टेन्शन घेऊ नका, काही लोड घ्यायचा नाही. चला क्वेश्चन बघू आपण डायरेक्ट. 46 नंबरचा क्वेश्चन आहे. काय म्हणते, इफ अंडर रूट ऑफ 1 + cos a 1 - cos a इज इक्वल टू x बाय a, देन व्हॅल्यू ऑफ, कशाची व्हॅल्यू काढायची आहे ते पाहायचं सर्वात पहिले. तर आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे, एक मिनिट फक्त पेन चेंज करू द्या. ओके, देन आपल्याला tan a ची व्हॅल्यू काढायची आहे. कशाची व्हॅल्यू काढायची आहे, तर tan a ची. सिंपल गोष्ट आहे. पहा, हे उचललं आपण. काय आहे आपल्याकडे, अंडर रूट ऑफ 1 + cos a 1 + cos a अपॉन खाली 1 - cos a इज इक्वल टू आपल्याकडे x बाय y जसाचा तसा. मग मी सांगतो तुम्हाला, पहा आपल्याकडे हाफ अँगल फॉर्म्युलांमध्ये, एक मिनिट थांबावर, चला सोडा. हा, आपण आपल्या क्वेश्चनवरती फोकस करू. आपल्या देशात बिनक्कल लोकांची भरती भरेल आहे. 10 वेळेस सांगितलं आवाज करू नका, तरी पण तेच. ठीक आहे, सोडा. पहा, 1 + cos a 1 - cos a आपल्याकडे फॉर्म्युला आहे कुठला सर, 1 + cos 2 θ इज इक्वल टू, प्लस आहे तर कॉस येणार, म्हणजे काय 2 cos स्क्वेअर θ, आणि 1 - cos 2 θ इज इक्वल टू काय ना 2 sin स्क्वेअर θ. मग काय होतं, इथं अँगल डबल होतं, इथं अँगल हाफ झाला. मग इथं ऑलरेडी जर अँगल हाफ असेल सर, इथं 1 असेल तर त्याचा हाफ आणखीन होणार. म्हणजे काय येणार इथं, जर इथं असं असलं 1 + cos θ इज इक्वल टू 2 cos स्क्वेअर θ बाय 2 है ना. प्लस आहे तर कॉस आणि मायनस आहे तर साइन येणार. म्हणजे इथं काय लिहित आहे ते आपल्याकडे, हा अंडर रूट जसाचा तसा 2 cos स्क्वेअर a बाय 2, इथं आहे आपल्याकडे a बाय 2. ओके, चला इथं आहे आपल्याकडे a बाय 2 अपॉन इथे ना 2 sin स्क्वेअर a बाय 2 जसाचा तसा, इथं x अपॉन y जसाचा तसा, हा 2 कॅन्सल, cos अपॉन साइन टॅन, त्याचा आहे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल. पहा तरीही एक स्टेप करतो भाऊ, काय येणार इथं, tan स्क्वेअर a बाय 2 इज इक्वल टू x बाय y जसा तसा, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल. इथं आला आपल्याकडे tan a बाय 2 इज इक्वल टू x बाय y. सॉरी टॅन येणार, कॉट येणार. कारण अरे यार काहीच नाही भाऊ. साइन अपॉन कॉस टॅन होत असते आणि कॉस अपॉन साइन कॉट होते. कारण सांगतो, फक्त हे इकडच्या बाया बडबड करून राहिल्या म्हणून डोकं खराब होऊन राहिलं. म्हणजे इथं काय येऊ शकते, इथं पहा कॉस अपॉन साइन, म्हणजे इथं होते कॉट स्क्वेअर a बाय 2 इज इक्वल टू x बाय y जसाचा तसा, स्क्वेअर रूट कॅन्सल. इथं आला आपल्याकडे कॉट a बाय 2 इक्वल टू x अपॉन y. मग आपण कॉटचा टॅन करू शकतो काय, हो सर, का बरं, कारण की रेसिप्रोकल आपल्याकडे ब्रह्मास्त्र आहे. म्हणजे इथं करता येते सर आपल्याकडे याचा रेसिप्रोकल, इथे येणार tan a बाय 2 इज इक्वल टू y अपॉन x, है ना. हे इथपर्यंत आलो आपण. आता समोर आपण सॉल्व्ह करू. समोर सॉल्व्ह करताना आपल्याकडे काढायचं काय म्हटलं तर tan a ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. तर tan a ची व्हॅल्यू मी लिहितो सर फॉर्म्युला. tan 2 θ चा फॉर्म्युला असते 2 tan θ अपॉन 1 - tan स्क्वेअर θ. मग 2 होता, इथं मी काय करतो फक्त tan a इज इक्वल टू tan, इथं ऑलरेडी हाफ आहे, इथं काय येणार 2 tan a बाय 2 अपॉन 1 - tan स्क्वेअर a बाय 2 जसाचा तसा इज इक्वल टू 2 tan a बाय 2 ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे y अपॉन x. काकू ठीक आहे, चला जाऊ दे. tan a बाय 2 ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे y अपॉन x. इथं येणार आपल्याकडे y अपॉन x आला अपॉन 1 - tan a बाय 2 ची व्हॅल्यू y अपॉन x, याचा येणार इथं स्क्वेअर, म्हणजे काय आला आपल्याकडे 2 × y अपॉन x अपॉन खाली आला 1 - y अपॉन x, म्हणजे इथे येणार y स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर, क्रॉस मल्टिप्लिकेशन 2y अपॉन x ॲज इट इज, इथे येणार x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर अपॉन खाली येणार x स्क्वेअर. पहा स्क्वेअर आणि हा x कॅन्सल, हा x वरती जाणार, म्हणजे इथे येणार 2x × y अपॉन x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर, 2x × y अपॉन x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर. ऑप्शन नंबर सी. पटकन मारा आणि पटकन घरी. चलो नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते, 1 + cos x इक्वल टू k व्हेन वेअर x इज अन ॲक्यूट म्हणजे काय लेस दॅन 90, देन sin x बाय 2 इज, आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे sin x बाय 2 ची. आता सिंपल गोष्ट लक्षात ठेवायची, इथं काय झाला, इथं आपल्याकडे cos x आहे, x चा हाफ होते x बाय 2, समजा 2x असला तर याचा हाफ होते फक्त x, 3x असला तर काय येणार 3x अपॉन 2, 4x असला तर इथे येणार 2x, म्हणजे हाफ झाला, म्हणजे हाफ अँगल फॉर्म्युला लागला. हाफ अँगल फॉर्म्युला लागला तर सगळ्याला एकदम व्यवस्थित आला पाहिजे भाऊ हाफ अँगल फॉर्म्युला. तर इथं पहा,
इथं 1 प्लस कॉस एक्स इक्वल टू के, आपण हे उचललं जसंच्या तसं 1 प्लस कॉस एक्स इज इक्वल टू के आहे. आपण कॉस थिटाचा फॉर्म्युला आपल्याला काहीतरी येते काय, किंवा 1 प्लस कॉस थिटा फॉर्म्युला येते काय. 1 प्लस कॉस प्लस आहे तर तिथं बाहेर म्हणजे आपला जो प्रोडक्ट आहे तिथं कॉसच येणार, पण इथं साईन आहे, तर मग नुसता कॉसचा फॉर्म्युला. मग आपल्याकडे पहा कॉस 2 थिटा इज इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा असा काही ते फॉर्म्युला होता. आता आपण याला हाफ अँगल मध्ये जर घेतला तर पहा इथं 2 होता, इथं 1 झाला. आता इथं जर 1 असेल तर याचा हाफ होते आणखीन. म्हणजे इथं काय लिहिता येते आपल्याकडे की बुवा कॉस थिटा इज इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. हा इकडे घेतला आणि हा तिकडे घेतला तर इथे येणार 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 इज इक्वल टू 1 मायनस कॉस थिटा, आणि हा 2 इकडे डिवायडेशन सॉरी इकडे कॉस थिटा, हा 2 इकडे डिवायडेशनचा तिकडे मल्टिप्लिकेशन मध्ये, किंवा 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 थांबा ठीक आहे ना. आपण एक काम करू, हाच घेऊ, हा वरचाच घेऊ, टेन्शन घ्यायचं काम नाही, हा खालचा कॅन्सल. ओके ओके अंडू आणि इथे एरेज. आपण हा वरचाच घेऊ. कॉस थिटाले म्हणजे या कॉस एक्स ले रिप्लेस करू शकतो आपण 1 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स बाय 2 ने रिप्लेस करू शकतो. करून टाकू. 1 प्लस यार अक्षर 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 ओके चलो 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 हो गया. 1 प्लस कॉस एक्स लिहू शकतो 1 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स बाय 2 इज इक्वल टू के. आपल्याकडे जो हे आन्सर आहे साइन एक्स बाय 2 ची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणून इथं आपण एक्स बाय 2 आणला. इथं 1 प्लस 1 झाला 2 मायनस 2, इथं आहे आपल्याकडे साइन स्क्वेअर एक्स बाय 2 इज इक्वल टू के. याच्यामधून 2 काढला कॉमन तर आतमध्ये राहील 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स बाय 2 इज इक्वल टू इकडे आला के. 2 मल्टिप्लिकेशनचा इकडे डिवायडेशन मध्ये जाणार, म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स बाय 2 इज इक्वल टू के बाय 2. हा इकडे सबस्ट्रॅक्शनचा तिकडे ऍडिशन मध्ये, म्हणजे काय येणार 1 इज इक्वल टू के बाय 2 प्लस साइन स्क्वेअर एक्स बाय 2 जसाचा तसा. हा के बाय 2 इकडे ऍडिशन मध्ये आहे, पॉझिटिव्ह आहे, इकडे आल्यानंतर निगेटिव्ह. 1 मायनस के बाय 2 इज इक्वल टू साइन स्क्वेअर एक्स बाय 2 जसाचा तसा. इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. पहा हे LHS ए इक्वल टू मध्ये आहे म्हणून आपण हे इकडे लिहू शकतो, ते तिकडे लिहू शकतो, म्हणून इथे येणार साइन स्क्वेअर एक्स बाय 2 इज इक्वल टू इथे येणार क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 मायनस के अपॉन 2. याचा घेतला स्क्वेअर रूट तर काय येणार साइन एक्स बाय 2 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 2 मायनस के अपॉन 2. पहा बरं 2 अंडर रूट ऑफ 2 मायनस के अपॉन 2 अंडर रूट ऑफ 2 मायनस के अपॉन 2. ऑप्शन नंबर डी. पटकन मारा पटकन घरी जा, टेन्शनचं काम नाही हो. पहा 47 नंबरचा क्वेश्चन एकदम हलवा होता, एकदम सोपी होता. अरे ओके काय म्हणते टॅन ए इज इक्वल टू 1 मायनस कॉस बी. पहा टॅन ए ची व्हॅल्यू आहे 1 मायनस कॉस बी अपॉन साइन बी. देन 1 मायनस कॉस बी अपॉन साइन बी. देन याच्यामधलं काय येते आपल्याला ते पाहायचं आहे, तर काही लोड नका घेऊ, आपण पाहू. टॅन ए ची व्हॅल्यू आपल्याकडे पहा टॅन ए इज इक्वल टू 1 मायनस कॉस बी अपॉन खाली आहे इकडे साइन बी. आता 1 मायनस मी तुम्हाला म्हटलंय ऍडिशन असेल तर कॉस आणि सबस्ट्रॅक्शन असेल तर साइन, म्हणजे याला काय लिहू शकतो आपण 1 मायनस कॉस 2 थिटा लिहू शकतो 2 साइन स्क्वेअर थिटा, आणि 1 मायनस कॉस थिटा लिहू शकतो 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. इथं अँगल बी आहे, म्हणजे इथे ना 2 साइन स्क्वेअर बी बाय 2 जसाचा तसा, आणि इथं साइन 2 थिटाचा फॉर्म्युला आहे ते 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. आणि सर इथं तर ऑलरेडी हाफ आहे, मग साइन थिटाचा फॉर्म्युला बनेल 2 साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2. म्हणजे इथं काय येईल बी 2 साइन बी बाय 2 इंटू कॉस बी बाय 2 जसाचा तसा. हा 2 कॅन्सल, साइनचा स्क्वेअर आणि साइन कॅन्सल. इथं राहिलं साइन बी बाय 2 अपॉन कॉस बी बाय 2. साइन बी बाय 2 अपॉन खाली राहिला कॉस बी बाय 2. साइन अपॉन कॉस होत असते सर टॅन, आणि अँगल बी बाय 2 जसाचा तसा. इथं आपल्याकडे टॅन ए, म्हणजे सर आपण टॅन ए ले रिप्लेस करू शकतो. कोणाला रिप्लेस करू शकतो टॅन ए ले रिप्लेस करू शकतो. कशानं सर टॅन बी बाय 2 न. पहा इथं हे मी दाखवतो तुम्हाला. सर टॅन ए ले रिप्लेस करू शकतो टॅन बी बाय 2 न. मग ठीक आहे, आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची. पहा टॅन टू ए नन ऑफ दिस. आता फक्त हरके धंदे करायचे नाहीत, नन ऑफ दिस मारायचे है ना. काही जण असतात ना हुशार, अतिहुशार, महाभयंकर हुशार असे लोक असतात. ते पाहतात अक्कड बक्कड बंबे गो नन ऑफ दिस दिसते पटकन मारून जातो घरी. ते धंदे करायचे नाहीत. थोडंसं व्यवस्थित पेशन्सनं सॉल्व्ह करायचं. सॉल्व्ह जर नाही झालं तर मग पाहू पुढचं पुढे. पहा इथं टॅन ए ची व्हॅल्यू आली आपल्याकडे. देअरफॉर आता टॅन 2a म्हणजे टॅन 2 थिटाचा फॉर्म्युला असते 2 टॅन थिटा, म्हणजे इथे येणार 2 टॅन ए अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. 1 मायनस टॅन स्क्वेअर ए जसाचा तसा. 2 इंटू टॅन ए ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे टॅन बी बाय 2. म्हणजे काय लिहिता येते इथं टॅन बी बाय 2 अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर बी बाय 2. म्हणजे इथे येईन टॅन स्क्वेअर बी बाय 2. ओके चलो इथपर्यंत आलो. मग सर आणखीन काय करता येते. ठीक आहे ना, पाहून आपण काय करता येते. मग पहा टॅनले काय लिहू शकतो आपण साइन अपॉन कॉस. इथं टॅन स्क्वेअरले लिहू शकतो साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर, अँगल जसाचा तसा. म्हणजे इथे इज इक्वल टू
2 साइन बी बाय 2 अपॉन कॉस बी बाय 2 अपॉन 1 मायनस टॅन लिहू शकतो आपण साइन स्क्वेअर बी बाय 2 अपॉन खाली लिहिता येते कॉस स्क्वेअर बी बाय 2 जसाचा तसा क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 इंटू साइन बी बाय 2 अपॉन खाली येणार कॉस बी बाय 2 अपॉन याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन इथे येणार कॉस स्क्वेअर बी बाय 2 मायनस साइन स्क्वेअर बी बाय 2 जसाचा तसा अपॉन खाली येणार कॉस स्क्वेअर बी बाय 2 हा कॉस बी बाय 2 यातला स्क्वेअर झाला कॅन्सल आणि हा कॉस बी बाय 2 जाणार वरती म्हणजे इथे येणार 2 साइन बी बाय 2 इंटू कॉस बी बाय 2 अपॉन खाली काय येणार कॉस स्क्वेअर बी बाय 2 मायनस साइन स्क्वेअर बी बाय 2 ठीक आहे लिहून घेऊ आपण इथे आलं आपल्याकडे कॉस स्क्वेअर बी बाय 2 मायनस साइन स्क्वेअर बी बाय 2 हे इकडे लिहितो काय मग इथं जर पाहिला आपण 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा पण अँगल सगळेचे सगळे हाफ आहेत म्हणजे हा कशाचा फॉर्म्युला बनते सर साइन थिटाचा फॉर्म्युला आणि हा कशाचा बनते सर कॉस थिटाचा फॉर्म्युला कारण की अँगल हाफ आहेत जर इथं असतं 2 साइन बी इंटू कॉस बी तर कशाचा बनला असता सर साइन 2 थिटाचा बनला असता म्हणजे साइन 2 बीचा बनला असता म्हणजे इथं बनला सर वरते साइन बी आणि खाली बनला सर कॉस बी आणि तुम्हाला सगळ्याला माहिती आहे साइन अपॉन कॉस होते टॅन आणि अँगल बी जसाचा तसा पटकन मरण पटकन घरी किती नंबरचा ऑप्शन आहे तर काय आहे आपल्याकडे tan 2a therefore tan 2a is equals to tan b tan 2a is equals to tan b ऑप्शन नंबर ए चलो ओके चला 48 49 इन अ ट्रायंगल एबीसी आता ट्रायंगल आला तर ट्रायंगल मध्ये फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की बुवा ट्रायंगलच्या अँगलची ऍडिशन किती असते 180 असते त्याचा कुठेतरी वापर होणार म्हणजे होणारच मग त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतो चेंज कसं होते तर समजा पायाच्या पट्ट्यात असलं तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चेंज होत नाही पण चेंज का होऊ शकते तर साइन चेंज होऊ शकते आणि पाय बाय 2 च्या पट्ट्यात आलं तर भाऊ दोन्ही गोष्टी चेंज होऊ शकतात एक तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन बी चेंज होते आणि साइन बी चेंज होते आणि कोण कसं चेंज होते ते एकदम डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे आता डबल सांगत नाही बोर करत नाही चलो आता आपल्याकडे काय साइन ए मायनस कॉस बी इक्वल टू कॉस सी हा कॉस बी इकडे निगेटिव्ह आहे इकडे सबस्ट्रॅक्शन मध्ये आहे तो तिकडे गेल्यानंतर ऍडिशन मध्ये येते का बरं सर कारण की आपल्याकडे साइन ए साइन 2 थिटा साइन थिटाचा फॉर्म्युला बनते बट साइन ए मायनस कॉस बी असा फॉर्म्युला बनतच नाही कुठे पण इथं इथं म्हणजे साइन सी प्लस साइन डी कॉस सी प्लस कॉस डी साइन सी मायनस साइन डी कॉस सी मायनस कॉस डी दोन्ही सेम आहेत भले त्याचे जे अँगल्स आहेत ते वेगळे आहेत पण इथं भाऊ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच वेगळे आहेत ना ते बसतच नाही त्याचा मेळच येत नाही ना तर मेळ आणू आपण इथं काय आहे आपल्याकडे हा साइन ए मायनसचा तिकडे गेल्यानंतर पॉझिटिव्ह म्हणजे काय होणार इथं कॉस बी प्लस कॉस सी एक स्टेप स्किप केली इथं साइन 2 थिटाच्या फॉर्म्युल्यामध्ये आपण एक्सपांड करू शकतो आणि इथं कॉस सी प्लस कॉस डी च्या फॉर्म्युल्यामध्ये एक्सपांड करू शकतो आता इथं काय येणार मग 2 साइन ए बाय 2 इंटू खाली इंटू कॉस बी सॉरी कॉस ए बाय 2 कॉस ए बाय 2 अरे कॉस ए बाय 2 इज इक्वल्स टू कॉस सी प्लस कॉस डी चा फॉर्म्युला काय असते 2 कॉस ऑफ सी प्लस डी म्हणजे बी प्लस सी अपॉन 2 इंटू कॉस बी मायनस सी अपॉन 2 ओके आता आणखीन एक गोष्ट काय सर तर आपल्याला माहित आहे अँगल ट्रायंगलच्या अँगलची ऍडिशन किती असते 180 म्हणजे ए प्लस बी प्लस सी किती असते 180 पाय याला जर आपण 2 ने डिवाइड केलं तर काय येणार पाय बाय 2 आता आपल्याकडे व्हॅल्यू कशाची आहे बी प्लस सी अपॉन 2 हा 2 सगळ्याला वाटून देऊ शकतो म्हणजे इथं काय लिहिता येते आपल्याकडे की ए बाय 2 प्लस बी प्लस सी अपॉन 2 इज इक्वल्स टू पाय बाय 2 जसा तसा हा इकडे ऍडिशनचा तिकडे सबस्ट्रॅक्शन मध्ये म्हणजे बी प्लस सी अपॉन 2 लिहू शकतो आपण पाय बाय 2 मायनस ए बाय 2 पाय बाय 2 मायनस ए बाय 2 बी प्लस सी अपॉन 2 ला आपण यांना रिप्लेस करू शकतो म्हणजे इथे येणार 2 साइन ए बाय 2 इंटू कॉस ए बाय 2 इज इक्वल्स टू 2 कॉस जसाचा तसा इथे लिहिता येते आपल्याकडे पाय बाय 2 मायनस ए बाय 2 पाय बाय 2 मायनस ए बाय 2 इंटू कॉस ऑफ बी मायनस सी अपॉन 2 जसाचा तसा आता तुम्हाला माहित आहे पाय बाय 2 च्या पट्ट्यात असलं तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चेंज होते आणि हा फॉर्म्युला किती नंबरच्या क्वाड्रंट मधला आहे तर पहिल्या नंबरच्या तर साइन वगैरे चेंज होत नाही म्हणजे इथं काय येणार 2 साइन ए बाय 2 इंटू कॉस ए बाय 2 इज इक्वल्स टू 2 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इथं होणार साइन आणि अँगल काय आपल्याकडे ए बाय 2 इंटू कॉस बी मायनस सी अपॉन 2 जसाचा तसा हा साइन ए बाय 2 साइन ए बाय 2 2 आणि 2 झाला कॅन्सल काय राहिला आपल्याकडे कॉस ए बाय 2 इथं राहिला कॉस बी मायनस ए बाय 2 इथचा कॉस आणि इथचा कॉस झाला कॅन्सल म्हणजे ऍक्च्युअल मध्ये काय राहिला आपल्याकडे ऍक्च्युअल मध्ये राहिला आपल्याकडे ए बाय 2 ए बाय 2 इज इक्वल्स टू बी मायनस सी अपॉन 2 जसा तसा हा 2 आणि हा 2 पण कॅन्सल म्हणजे काय राहिलं आपल्याकडे राहिलं फक्त ए इज इक्वल्स टू बी मायनस सी पण आपल्याला काढायचं काय भाऊ आपल्याला काढायचं व्हॅल्यू ऑफ अँगल बी काढायचं यार
ठीक आहे, चला अँगल बी काढायचा आहे. ठीक आहे ना, काही लोड नका घेऊन भाऊ. अँगल बी काढायचा आहे ना, तर एला आपण रिप्लेस करू शकतो. कसं सर, आपल्याला माहित आहे ए प्लस बी प्लस सी इज इक्वल्स टू असते पाय. हा बी प्लस सी तिकडे घ्या, म्हणजे काय येणार, ए इज इक्वल्स टू पाय मायनस इन ब्रॅकेट बी प्लस सी. म्हणजे हा जो ए आहे हा रिप्लेस करू शकतो आपण पाय मायनस इन ब्रॅकेट बी प्लस सी न. म्हणजे इथं काय येणार सर, तर पाय इथं पा हा ए रिप्लेस करू शकतो. तर इथं इन पाय, हा पाय या निगेटिव्ह साईन आतमध्ये मल्टिप्लाय केलं, मायनस बी मायनस सी इज इक्वल्स टू बी मायनस सी जसाचा तसा. पा इथं निगेटिव्ह सी झाला कॅन्सल. हा बी इकडे निगेटिव्ह आहे, तिकडे गेल्यानंतर पॉझिटिव्ह, म्हणजे पाय इज इक्वल्स टू इथे येणार बी प्लस बी, म्हणजे काय होणार पाय इज इक्वल्स टू 2b, आणि हा 2 इकडे मल्टिप्लिकेशनचा इकडे डिवायडेशन मध्ये, म्हणजे पाय बाय 2 इज इक्वल्स टू बी. आपल्याला बीच काढायचा होता ना, अँगल बी इज इक्वल टू पाय बाय 2. पा ऑप्शन नंबर ए एकदम सोपी. का बरं, काही लोड नका घेऊ. चलो 49 नंबरचा झाला. 50 नंबरचा क्वेश्चन पाहू आपण. 50 नंबरचा 50 नंबरचा क्वेश्चन. लेट ए बी अँड सी आर द अँगल्स ऑफ द ट्रायंगल and tan a by 2 is equal to 1/3, tan b by 2 is equal to 2/3, then value of the tan c by 2. काही टेन्शन नका घेऊन भाऊ. tan a by 2 ची व्हॅल्यू आहे, tan b by 2 ची व्हॅल्यू आहे, tan c by 2 ची व्हॅल्यू काढायला लागते. डोंट फिअर व्हेन. ओके, चलो पा. मग मी तुम्हाला काय म्हणतो, सध्याच म्हटलं होतं की बुवा a प्लस बी प्लस सी इज इक्वल टू होते सर पाय. मग त्याला दोन नंतर डिवाइड केलं, मग काय होणार, a प्लस बी प्लस सी अपॉन 2 इज इक्वल टू पाय बाय 2. आपण लिहू शकतो ना. पा काय म्हटलं होतं की बुवा ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू पाय. याला जर 2 न डिवाइड केलं तर काय होणार इथं पाय बाय 2. ओके, आपल्याकडे आहे काय, आपल्याकडे सर टॅन सी बाय 2 आपल्याला काढायचा आहे. मग सी बाय 2 वेगळा करा, म्हणजे इथं काय येईल ए बाय 2 प्लस बी बाय 2 प्लस सी बाय 2 इज इक्वल्स टू इथं पाय बाय 2. 2 हा जो डिनॉमिनेटर आहे तो वाटून दिला. हा सी बाय 2 इकडे ऍडिशन मध्ये, तिकडे गेल्यानंतर सबस्ट्रॅक्शन मध्ये, म्हणजे काय येईल इथं ए बाय 2 प्लस बी बाय 2 इज इक्वल्स टू पाय बाय 2 मायनस येणार सी बाय 2. दोन्हीकडे टॅन लावून द्या, दोन्हीकडे टॅन लावा, काही टेन्शन नका घेऊ. पा इकडे बी लावा. इथं टॅन इन ब्रॅकेट ए बाय 2 प्लस बी बाय 2 इज इक्वल्स टू टॅन इन ब्रॅकेट पाय बाय 2 मायनस सी बाय 2 ॲज इट इज. ओके, चला पुढे पाहू. इथं टॅन ए प्लस बी, पा ए बाय 2 आणि बी बाय 2, त्याला जर आपण असं पकडलं, पा याला पकडलं आपण ए पूर्ण, याला पकडलं बी, तर टॅन ए प्लस बीच्या फॉर्म्युलामध्ये एक्सपांड होते सर. आणि टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला असते टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी. आणि इकडे बी पाहू आपण. पा इथं काय येणार मग, टॅन ए बाय 2 प्लस टॅन बी बाय 2 अपॉन 1 मायनस टॅन ए बाय 2 इंटू इथे येणार टॅन बी बाय 2 इज इक्वल टू. आता बा पाय बाय 2 च्या पट्ट्यात आहे तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चेंज होणार, टॅनचा होणार कॉट, आणि पहिल्या नंबरच्या क्वाड्रंट मधला फॉर्म्युला म्हणून भाऊ लोडच नाही घ्यायचा. म्हणजे इथं काय येणार सर, डायरेक्ट कॉट सी बाय 2. ओके, इथपर्यंत आपण आलो. देअरफॉर आता टॅन ए बाय 2 ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे, टॅन ए बाय 2 इज इक्वल टू 1/3, म्हणजे इथे येणार 1/3 प्लस टॅन बी बाय 2 आहे आपल्याकडे 2/3, इथे येणार 2/3 अपॉन 1 मायनस 1/3 मल्टिप्लाइड बाय 2/3 इज इक्वल टू कॉट सी बाय 2 जसाचा तसा. आपल्याला काढायचा टॅन सी बाय 2. टेन्शन घेऊ नका, कारण की कॉट आणि टॅन दोस्त आहेत, रेसिप्रोकल्स आहेत ना. पा बेस सेम आहेत, वरच्याची ऍडिशन करा. 1 + 2 3 अपॉन 3 जसा तसा मल्टिप्लिकेशन करा. 1 - 2 3 3 9 इज इक्वल्स टू इथं आपल्याकडे कॉट सी बाय 2 जसाचा तसा. आता पहा 3 3 कॅन्सल, इथं 1 झाला, क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 अपॉन 9 - 2 अपॉन 9 इज इक्वल्स टू कॉट सी बाय 2 जसा तसा. हा 9 वरती जाणार, 9 अपॉन 7 इज इक्वल्स टू काय येणार कॉट सी बाय 2. पण ऍक्च्युअल मध्ये काढा काय लागते, आपल्याला ऍक्च्युअल मध्ये काढा लागते भाऊ टॅन सी बाय 2. देअरफॉर टॅन सी बाय 2 इज इक्वल्स टू याचा रेसिप्रोकल काय येणार 7/9. 7/9. ओके, चलो काही लोड नाही आला आपल्याकडे. 7/9 7/9 ऑप्शन नंबर डी. ओके, चलो 5 नंबर 51 नंबर काय म्हणते, ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू पाय. ओके, देन साइन 2a प्लस साइन 2b प्लस साइन 2c इज. ओके, काही लोड नाही. चला काही विषय नाही, चला पाहू. साइन 2a साइन 2b साइन 2c इज. पहा सिंपल क्वेश्चन आहे एकदम. हा शॉर्टकट नाही करता येते, एकदम शॉर्टकट नाही करता येते, पण सध्याशी सांगत नाही, कारण नाही सांगत की बुवा हे शॉर्टकट सांगेन मी माझ्या त्या बॅचमध्ये, सीईटीच्या त्या बॅचमध्ये शॉर्टकट सांगेन, तिथपर्यंत सांगत नाही है ना, ते तेवढे ठेवा लागतात. चला पाहू आपण. इथं पहा ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू पाय. हे ते युनिव्हर्सल ट्रूथ आहे भाऊ की बुवा ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची ऍडिशन 180 यायलाच पाहिजेत, असतेच. पहा टॅन 2a टॅन 2b टॅन 2c. आता पहा तीन आपल्याकडे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. तुम्ही त्यातल्या कशामध्येही साइन सी प्लस साइन डी लावू शकता, कशामध्येही काहीच लोड नाही भाऊ. तुम्ही कशातही लावा तरी आन्सर येते. मी काय करतो, त्या दोघांमध्ये साइन सी प्लस साइन डी लावतो आणि हा साइन 2 थिटाच्या फॉर्म्युल्यामध्ये एक्सपांड करतो.
म्हणजे साइन 2 थिटाचा फॉर्म्युला काय बनणार इथं 2 साइन थिटा म्हणजे साइन ए इंटू कॉस थिटा म्हणजे इथे येणार कॉस ए प्लस ओके साइन सी प्लस साइन डी काय असते साइन सी प्लस साइन डी 2 साइन ऑफ सी प्लस डी म्हणजे इथे येणार 2b प्लस 2c अपॉन 2 इंटू कॉस ऑफ 2b मायनस 2c अपॉन 2 आता पहा सिंपल गोष्ट वरतून 2 निघते बाहेर याच्यामधून 2 निघते बाहेर म्हणजे काय होणार हा 2 हा 2 कॅन्सल हा आणि हा 2 कॅन्सल ओके म्हणजे राहिला काय आपल्याकडे इथं राहिला आपल्याकडे 2 साइन ए इंटू कॉस ए प्लस 2 साइन इन ब्रॅकेट बी प्लस सी इंटू कॉस इन ब्रॅकेट बी मायनस सी एवढं राहिलं आणखीन सर आपल्याला माहित आहे ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू किती आपल्याकडे पहा ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू पाय आहे बी प्लस सी ए ट्रान्सफर करा म्हणजे बी प्लस सी इज इक्वल टू पाय मायनस ए आपण लिहू शकतो म्हणजे काय इथं 2 साइन ए इंटू कॉस ए इज इक्वल टू इज इक्वल टू नाही सॉरी प्लस 2 इंटू पहा साइन बी प्लस सी इज इक्वल टू 2 साइन इन इज इक्वल टू पाय मायनस ए ओके इंटू कॉस ऑफ बी मायनस सी जसाचा तसा इथपर्यंत आलो आपण पहा 2 साइन ए इंटू कॉस ए प्लस हा 2 जसा तसा आता पायच्या पट्ट्यात आता ट्रिग्नोमेट्री फंक्शन चेंज होणार नाही इथं साइन जसाचा तसा अँगल जसाचा तसा ए पण किती नंबरच्या क्वाड्रंट मधला फॉर्म्युला आहे सर 2 नंबरच्या क्वाड्रंट मधला फॉर्म्युला आहे पाय मायनस थिटा आणि सेकंड नंबरच्या क्वाड्रंट मध्ये साइन जो असते तो असते पॉझिटिव्ह ओके साइन पॉझिटिव्ह असते देअरफॉर इथं काय राहील कॉस ऑफ बी मायनस सी जसाचा तसा या दोघांमधून काय कॉमन निघते सर इथं 2 साइन ए इथं 2 साइन आहे 2 साइन ए काढला बाहेर 2 साइन ए काढला पण बाहेर आता पहा सिंपल गोष्ट सांगतो 2 साइन ए बाहेर निघाला तर याच्यात आपण काही ना काही जुगाड करूच भाऊ आन्सर तर आणूच पण 2 साइन ए वालाच आपला ऑप्शन राहील ज्याच्यामध्ये साइन ए असेल तेच आपलं ऑप्शन राहील पहा या ऑप्शन मध्ये बी साइन ए नाही आहे थांबा या ऑप्शन मध्ये बी साइन अरे साइन ए नाही आहे या ऑप्शन मध्ये बी साइन ए नाही आहे दोन ऑप्शन तर कटले भाऊ म्हणजे काय सक्सेस रेट विल बी 50% आणखीन पुढे भाऊ आपण काय होते तर मग इथं राहिलं आपल्याकडे आतमध्ये कॉस ए प्लस कॉस ऑफ इन ब्रॅकेट बी मायनस सी एवढं राहिलं आता जो ए अँगल आहे पहा इथं ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू पाय मग याला आणखीन जर पाहिलं ए अँगलला आपण बी प्लस सी तिकडे घेतला म्हणजे काय राहील ए इज इक्वल टू पाय मायनस बी प्लस सी काय राहील पाय मायनस बी प्लस सी इथं पुट करू शकतो म्हणजे इथे 2 साइन ए जसाचा तसा इथं लिहिता येते कॉस इन ब्रॅकेट पाय मायनस बी प्लस सी आणि ब्रॅकेट क्लोज प्लस कॉस ऑफ बी मायनस सी जसाचा तसा ओके चलो आता पहा सिंपल गोष्ट की बघ कॉस आहे पाय मायनस हा पूर्ण थिटा हा पूर्ण अँगल आहे हा टोटल थिटा अँगल आहे पाय मायनस अँगल आहे म्हणजे काय तर ट्रिग्नोमेट्री फंक्शन चेंज होणार नाही कॉसचा कॉसच राहील पण किती नंबरच्या क्वाड्रंट मधला फॉर्म्युला आहे सर सेकंड नंबरच्या क्वाड्रंट मधला फॉर्म्युला आहे तर सेकंड नंबरच्या क्वाड्रंट मध्ये कॉस निगेटिव्ह असते म्हणजे निगेटिव्ह येणार म्हणजे इथे लिहिता येते 2 साइन ए इन ब्रॅकेट मायनस कॉस इन ब्रॅकेट बी प्लस सी प्लस कॉस इन ब्रॅकेट बी मायनस सी इथपर्यंत आपण इथपर्यंत आलो थोडस व्यवस्थित यार झाला एका स्टेप मध्ये आन्सर येते आपलं पहा आणखीन पुढे पाहू 2 साइन ए जसा तसा इन ब्रॅकेट पहा याला मी समोर लिहितो याला मागे लिहितो कारण की हा पॉझिटिव्ह आहे हा निगेटिव्ह आहे इथे कॉस इन ब्रॅकेट बी मायनस सी मायनस कॉस इन ब्रॅकेट बी प्लस सी आता जर आपण याला पाहिलं एकदम बारीक डोळ्यानं पाहिलं तर हा फॉर्म्युला आहे आपला कशाचा फॉर्म्युला आहे सर 2 साइन ए इंटू साइन बी 2 साइन ए इंटू साइन बीचा फॉर्म्युला आहे हा म्हणजे आता साइन ए इंटू साइन बी मग आता इथं बी आणि सी आहे ना म्हणजे इथं हा 2 साइन ए इंटू इन ब्रॅकेट 2 साइन बी इंटू इथे येणार साइन सी काहीच नाही 2 2 किती होते 4 म्हणजे इथे आन्सर येणार 4 इन ब्रॅकेट साइन ए इंटू साइन बी इंटू साइन सी पावर ऑप्शन मध्ये 4 इन ब्रॅकेट साइन ए साइन बी साइन सी ऑप्शन नंबर 1 टेन्शनचं काम नाही हो 2 2 4 वाला एकच ऑप्शन आहे ना आपण तिथे स्किप करू शकलो असतो पण जाऊ द्या काही विषय नाही पूर्णचा पूर्ण आपण सॉल्व्ह केला तुम्ही लिहून घ्या व्यवस्थित क्वेश्चन मी हे करून टाकतो ओके 51 नंबरचा झाला आता किती राहिले आपले 9 क्वेश्चन राहिले 9चे 9 सोपे आहेत एकदम सोपे क्वेश्चन आहेत चला पाहू टाइम किती झाला ठीक आहे 24 मिनिटं अरे फास्ट होतात एकदम फास्ट होतात काय म्हणते cos x प्लस cos y इज इक्वल टू 1/3 sin x प्लस sin y इज इक्वल टू 1/4 देन आपल्याला करायचं आहे tan x प्लस y अपॉन 2 सिंपल आहे भाऊ पा cos c प्लस cos d च्या फॉर्म्युल्यामध्ये आपण याला एक्सपांड करू शकतो पहा इथं आपल्याकडे या ओके राईट cos x प्लस cos y इथं घेतला मी ना cos x प्लस
कॉस वाय इज इक्वल्स टू 1/3 याला कॉस सी प्लस कॉस डीच्या फॉर्म्युल्यामध्ये जर एक्सपांड केलं तर 2 कॉस सी प्लस डी म्हणजे एक्स प्लस वाय अपॉन 2 इंटू साइन, नाही दोन्ही कॉसच येतील इंटू 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 कॉस ऑफ एक्स मायनस वाय अपॉन 2 इज इक्वल्स टू इथं 1/3 आणि इकडे आहे आपल्याकडे साइन एक्स, इथं आहे आपल्याकडे साइन एक्स प्लस साइन वाय इज इक्वल्स टू 1/4 साइन एक्स साइन सी प्लस साइन डीचा फॉर्म्युला असते 2 साइन सी प्लस डी अपॉन 2 इंटू कॉस ऑफ सी मायनस डी अपॉन 2 म्हणजे इथे येणार 2 साइन सी प्लस डी म्हणजे इथे येणार एक्स प्लस वाय अपॉन 2 इंटू कॉस ऑफ इथे येणार एक्स मायनस वाय अपॉन 2 इज इक्वल टू 1/4 जसाचा तसा. इक्वेशन फर्स्ट घेतो, हे इक्वेशन सेकंड घेतो, इक्वेशन सेकंडला इक्वेशन फर्स्टने डिवाइड करतो म्हणजे हे पूर्ण इकडे डिवायडेशन मध्ये घेतो. LHS मध्ये RHS मध्ये LHS काय आपल्याकडे 2 कॉस ऑफ इन ब्रॅकेट एक्स प्लस वाय अपॉन 2 इंटू कॉस ऑफ इन ब्रॅकेट एक्स मायनस वाय अपॉन 2 इज इक्वल्स टू इथे येणार 1/3 पा हा 2 कॅन्सल झाला, कॉस ऑफ एक्स मायनस वाय अपॉन 2 कॉस ऑफ एक्स मायनस वाय अपॉन 2 झाला, हा 3 वरती जाणार 4 खाली येणार आणि इथं पा साइन अपॉन कॉस अँगल सेम आहे, इथे काय येणार टॅन, इथे येणार टॅन इन ब्रॅकेट एक्स प्लस वाय अपॉन 2 इज इक्वल्स टू इथे येणार 3/4 पा बरं 3/4 कुठे दिसते काय सर दिसते ना भाऊ, बी नंबरचा ऑप्शन आहे भाऊ, काही टेन्शनचं काम नाही भाऊ. पा बरं एकदम तो सोपी क्वेश्चन होता, दिसते भयंकर महाभयंकर पण आहे एकदम सोपी. 52 53 द व्हॅल्यू ऑफ कॉट एक्स मायनस टॅन एक्स अपॉन कॉट 2x एकदम सोपी पहा जास्त मोठं करायचं नाही. हा क्वेश्चन 2-3 वेळा सॉल्व्ह करू शकतो पण एकदम सोपी वेनं आपण सॉल्व्ह करू. काय म्हणते कॉट एक्स मायनस टॅन एक्स अपॉन कॉट 2x. कॉट एक्स लिहू शकतो आपण काय तर सर कॉस एक्स अपॉन साइन एक्स, काय लिहू शकतो कॉस एक्स अपॉन साइन एक्स आणि टॅन एक्स लिहू शकतो सर आपण साइन एक्स अपॉन कॉस एक्स समजून घ्यायचा तेवढा काय. हा कॉट 2x जसाचा तसा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा बेस सेम नाही काय येणार कॉस मल्टिप्लाइड बाय कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन मल्टिप्लाइड बाय साइन स्क्वेअर एक्स अपॉन खाली येणार साइन एक्स इंटू कॉस एक्स. आता हा जो कॉट 2x आहे त्याला लिहू शकतो आपण कॉस 2x अपॉन खाली येणार साइन 2x समजलं. हा साइन 2x वरती जाणार पण हा कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स कसा तरी दिसते काय हो सर कसा तरी दिसते कसाच्या कसाच दिसते म्हणजे काय तर कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा हा फॉर्म्युला आहे कशाचा तर कॉस 2 थिटाचा, इथं फक्त x आहे म्हणजे इथे लिहिता येते आपल्याकडे कॉस 2x अपॉन साइन एक्स इंटू कॉस एक्स जसाचा तसा मल्टिप्लाइड हा साइन 2x वरती जाणार साइन 2x अपॉन खाली कॉस 2x जसाचा तसा पा कॉस 2x आणि कॉस 2x झाला कॅन्सल. काय राहिलं सर आपल्याकडे वरती राहिलं साइन 2x अपॉन खाली राहिलं सर साइन एक्स इंटू कॉस एक्स. मग सर याचा काही मेळ लागून नाही राहिला पा मेळ लावतो 2 न मल्टिप्लाय केला 2 न डिवाइड केला मग हा इथं वरती राहिला 2 साइन 2x आणि हा जर पाहिला तर 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा कशाचा फॉर्म्युला बनते साइन 2 थिटा इथे येणार साइन 2x आन्सर तुमचं 2. बरोबर ऑप्शन नंबर बी. ओके चलो 53 आफ्टर दॅट 54 काय म्हणते 54 साइन 54 डिग्री अपॉन कॉस 36 डिग्री अँड टॅन 20 अपॉन कॉट 70 डिग्री व्हॅल्यू काय येणार एकदम सोपी पहा काय म्हणते साइन 54 आहे. आता याला कसं लिहू शकतो 54 डिग्री पहा इथं आहे आपल्याकडे साइन 54 डिग्री अपॉन कॉस 36 डिग्री प्लस इथे येणार टॅन 20 डिग्री अपॉन खाली येणार कॉट 70 डिग्री. हा 54 लिहू शकतो आपण साइन इन ब्रॅकेट π/2 म्हणजे 90 मायनस 36 लिहू शकतो अपॉन खाली कॉस 36 जसाचा तसा प्लस हा टॅन जसाचा तसा याला लिहू शकतो आपण 90 म्हणजेच π/2 मायनस 70 पा π/2 मायनस 70 90 मधून 70 गेले 20 राहतात बरोबर आहे टॅन जसाचा तसा इथे इन कॉट 70 जसाचा तसा म्हणजे इथं काय येणार साइन इन ब्रॅकेट π/2 मायनस 36 π/2 तून गेला तर साइनचा फंक्शन चेंज म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चेंज होते साइनचा होणार इथं कॉस साइनचा कॉस होणार भाऊ साइनचा कॉस झाला इथं झाला कॉस आणि अँगल काय आपल्याकडे 36 जसाचा तसा कारण की पहिल्या क्वाड्रंट मधला फॉर्म्युला आहे टेन्शन घेऊ नका आणि कॉस खालचा 36 जसाचा तसा प्लस इथं काय होणार सर कॉट 70 अपॉन खाली कॉट 70 जसाचा तसा कारण की भाऊ पहिल्या क्वाड्रंट मधला फॉर्म्युला आहे आणि π/2 च्या पट्ट्यात आहे तर टॅनचा झाला कॉट हा झाला कॅन्सल इथं आला 1 इथं आला 1 + 1 2 डी नंबरचा ऑप्शन टेन्शनचं काम नाही. चलो नेक्स्ट साइन थीटा प्लस साइन 2 थीटा अपॉन 1 + cos थीटा प्लस cos 2 थीटा एकदम सोपी क्वेश्चन आहे बा जास्त लोड घेऊ नका पटकन करून टाकू आपण. साइन थीटा प्लस साइन 2 थीटा वरती आहे आपल्याकडे साइन थीटा प्लस साइन 2 थीटा अपॉन खाली येणार 1 + cos थीटा प्लस cos 2 थीटा असं आपल्याकडे काहीतरी आहे
ठीक आहे ना, काही लोड नाही आहे. आता बघा साइन 2 थिटाचं एक्सपान्शन करू आणि कॉस 2 थिटाचं एक्सपान्शन करू. वरती साइन आहे तर हा इथे येणार साइन थिटा प्लस 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा अपॉन खाली काय येणार पहा 1 प्लस कॉस थिटा प्लस कॉस 2 थिटाचा कॉसच्या फॉर्मॅटमध्ये. आता कॉसच्या फॉर्मॅटमध्ये जर एक्सपान्शन केलं तर कॉस 2 थिटाचे 4 फॉर्म्युले बनतात. पहिला बनते सर कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा, दुसरा बनते सर 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा, तिसरा बनते सर 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 आणि चौथा बनते सर 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. त्याच्यामध्ये नुसता कॉसवाला एकच फॉर्म्युला आहे सर 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1, बस त्याच्यामध्ये आपल्याला एक्सपान्शन करायचं आहे. म्हणजे इथं काय येणार 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1, हा निगेटिव्ह 1 हा पॉझिटिव्ह 1 कॅन्सल. त्या दोघांमधून पहा इथून साइन थिटा निघते कॉमन, तर साइन थिटा आपण जर कॉमन काढला तर आतमध्ये राहील 1 प्लस 2 कॉस थिटा आणि इथं खालून आपण कॉस थिटा जर कॉमन काढला इथं राहील 1 प्लस 2 कॉस थिटा. आता पहा 1 प्लस 2 कॉस थिटा 1 प्लस 2 कॉस थिटा कॅन्सल, साइन अपॉन कॉस होते टॅन थिटा. झालं निपटलं. पॉवर टॅन थिटा वाला ऑप्शन आहे काय, तर ए नंबरचं ऑप्शन आहे आपलं टॅन थिटा वाला. चलो 55 झाला आपला. 56 नंबर कॉट एक्स मायनस टॅन एक्स अपॉन कॉट 2x. अबे हा सध्याच केलं का आपण ना, हा सध्याच केला. अबे हा डबल नाही घ्याल पुरत. चला याचा आन्सर माहिती आहे तुम्हाला काय होतं, तर ठीक आहे. चलो 57 काय आहे वरती कॉस 9 डिग्री प्लस साइन 9 डिग्री अपॉन कॉस 9 डिग्री मायनस साइन 9 डिग्री इज इक्वल टू किती येणार आहे. आता खाली आपल्याकडे ऑप्शन आहे टॅन 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 टॅन. ठीक आहे, टेन्शन नका घेऊ, त्याला टॅनच्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायचं. तर कधीही सांगतो पहा या टॅनच्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायचं असलं तर या पोझिशनला जो काही असेल त्यानं न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला डिवाइड करून टाकायचं. इथं 1 पाहिजे, इथं काय पाहिजे तर 1 पाहिजे. असे क्वेश्चन आपल्याला डेरिव्हेटिव्ह मध्ये मोस्ट ऑफ आहेत. डेरिव्हेटिव्ह मध्ये मी हे टेक्निक सांगितले मुलांना की बुवा असा क्वेश्चन पडला तर काहीच नाही, इथं जो काही असेल त्यांना डिवाइड करायचं भाऊ, म्हणजे इथं 1 आला पाहिजे. मग आपल्याकडे पहा कॉस 9 डिग्री कॉस 9 डिग्री प्लस इथं आहे साइन 9 डिग्री अपॉन खाली येणार कॉस 9 डिग्री मायनस काय येणार साइन 9 डिग्री 90 नाही रे भाऊ 9 डिग्री. ओके चलो मी काय करतो न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटरले बोथ कॉस 9 डिग्री डिवाइड करतो. तर मग कॉस 9 डिग्री डिवाइड केला तर इथचा कॉस 9 इथचा पा इथे येणार मग पहा कॉस 9 डिग्री अपॉन खाली येणार कॉस 9 डिग्री प्लस इथे येणार साइन 9 डिग्री अपॉन खाली येणार कॉस 9 डिग्री अपॉन इथं आला कॉस 9 डिग्री अपॉन कॉस 9 डिग्री मायनस साइन 9 डिग्री अपॉन खाली येणार कॉस 9 डिग्री. हा झाला पूर्ण कॅन्सल. इथं झाला 1 प्लस इथे येणार टॅन 9 डिग्री अपॉन 1 मायनस टॅन 9 डिग्री. आणखीन थोडंसं जर आपण पाहिलं एकदम व्यवस्थित जर पाहिलं तर याला लिहू शकतो आपण 1 प्लस टॅन 9 डिग्री अपॉन 1 मायनस. जर मी या टॅन 9 जर 1 न मल्टिप्लाय केलं तर काहीच फरक पडत नाही भाऊ. 1 तुम्ही कशाला मल्टिप्लाय करा कशाला डिवाइड करा त्याची किंमतच नाही आहे. पण 1 जर कोणाला 1 जर कशामध्ये ऍड केलं किंवा 1 कशामधून सबस्ट्रॅक्ट केला तेव्हा त्याची किंमत आहे. म्हणून तो म्हणजे इथं काही 1 मल्टिप्लाइड बाय टॅन 9 डिग्री जसाचा तसा. ओके हा 9 आहे बरं माझा. चलो मग आता आपल्याला माहित आहे की बुवा सर टॅन पाय बाय 4 म्हणजे सर टॅन 45 ची व्हॅल्यू किती असते तर 1 असते. म्हणजे हा 1 पाय हा 1 चेंज करायचा नाही, हा 1 जसाचा तसा. हा 1 आणि हा 1 आपण रिप्लेस करू शकतो टॅन पाय बाय 4 न. म्हणजे इथं काय येणार सर टॅन पाय बाय 4 म्हणजे टॅन 45 कारण की इथं डिग्रीमध्ये प्लस म्हणजे डिग्रीमध्ये रॅडियनमध्ये नाही टॅन 9 डिग्री अपॉन खाली येणार 1 मायनस टॅन 45 इंटू इथे येणार टॅन 9 डिग्री. आता हे कसं दिसते पहा सर टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी. कशाचा फॉर्म्युला आहे सर टॅन ऑफ ए प्लस बीचा फॉर्म्युला आहे. म्हणजे इथं काही सर टॅन ए किती आपल्याकडे 45 आणि बी किती आहे 9. 45 आणि 9 किती होतात सर टॅन 54 डिग्री. पहा टॅन 54 डिग्री वाला ऑप्शन आहे काय पाहो एकदम बढिया सर आहे ऑप्शन नंबर बी. चलो 57 झाला बस. 58 59 60 निपटलं. काय म्हणते टॅन 80 मायनस टॅन 10 अपॉन टॅन 70 इज इक्वल टू किती येते. वेळ पाहू द्या किती झाला. काही जास्त नाही झाला 34 मिनिटं झाले. 5 मिनिटात तुमचे 3 क्वेश्चन होतील. हाच एक क्वेश्चन थोडासा सोपी आहे ना. चलो टॅन 10 मायनस टॅन 80 मायनस टॅन 10 अपॉन टॅन 70. मग सिंपल सांगतो मी तुम्हाला आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे कुठला सर टॅन ऑफ ए मायनस बी इज इक्वल टू येते टॅन ए मायनस टॅन बी अपॉन खाली येते 1 प्लस टॅन ए इंटू टॅन बी. बस एच्या ठिकाणी मी घेतो 18 बीच्या ठिकाणी घेतो 10. म्हणजे इथं काय मग टॅन 80 मायनस 10 इज इक्वल टू इथे येणार टॅन 80 मायनस टॅन 10 अपॉन 1 प्लस टॅन 80 इंटू इथे येणार टॅन 10 है ना.
पहा हा खाली डिवायडेशनचा इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये जाणार, 80 मधून 10 गेले किती राहते 70, म्हणजे इथं झाला tan 70 इंटू मल्टिप्लिकेशन 1 प्लस tan 80 इंटू इथे येणार tan 10 इज इक्वल्स टू इथे येणार tan 80 मायनस tan 10. ओके, इथपर्यंत आलो आपण. ठीक आहे, हा tan 70 इकडे मल्टिप्लिकेशनचा इकडे डिवायडेशन मध्ये, म्हणजे काय राहिलं आपल्याकडे 1 प्लस इथं राहिलं tan 80. आणखीन सांगतो पहा, tan 10 हा जो 10 अँगल आहे आपण कसा करू शकतो, हा tan जसाचा तसा इन ब्रॅकेट याला लिहू शकतो आपण 90 म्हणजेच π/2. पहा रेडियन मध्ये लिहितो डायरेक्ट π/2 मायनस 90 मधून जर मी 80 काढले, 90 मधून जर 80 काढले तर 10 राहतात है ना, इज इक्वल्स टू इथं tan 80 मायनस tan 10 अपॉन खाली येणार tan 70. आपल्याला हेच काढायचं आहे, tan 80 मायनस tan अपॉन tan 70. पहा tan 80 मायनस tan 10 अपॉन tan 70 जसाचा तसा हेच काढायचं आहे. मग पहा 1 प्लस हा tan 80 जसाचा तसा, मी सांगतो तुम्हाला पहा π/2 च्या पट्ट्यात आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चेंज, टॅनचं झाला कॉट, हा अँगल 80 जसा तसा, आणि पहिल्या नंबरच्या क्वाड्रंट मधला फॉर्म्युला आहे म्हणून साईनचं टेन्शन घेऊ नका. मी तुम्हाला आणखीन एक शिकवलं होतं की सर tan थीटा मल्टिप्लाइड बाय कॉट थीटा जर अँगल सेम असतील तर डायरेक्ट ते कॅन्सल होतात, आन्सर 1 राहते, म्हणजे इथं हे झाले कॅन्सल, आन्सर राहते 1 इज इक्वल टू हे जसंच तसं याचं हेच काढायचं आपल्याला, म्हणजे इथं आलं 1 + 1 आन्सर आलं 2. हे जसंच तसं इकडचं tan 80 मायनस tan 10 अपॉन tan 70 ची व्हॅल्यू आली आपल्याकडे 2. ऑप्शन नंबर सी. सोपी येणार भाऊ, काही लोड नका घेऊ ना. ओके चलो, cos 2 थीटा इज नॉट इक्वल टू, भाऊ जर हा क्वेश्चन नशीन येत तुम्हाला, याचा आन्सर येत नशीन तर बिलकुल बिलकुल एकदम पाप करून राहिले, एकदम पाप है ना, आणि हे पाप करू नका मी म्हणतो. हा याचं जर तुम्हाला आन्सर येत नसेल, हे जर मला तुम्हाला सांगायचं काम पडत असेल तर भाऊ सोडून द्या, वावरात जात जा, नादी येऊ नका, जास्त टेन्शन घेऊ नका है ना. हा जर तुम्हाला येत नसेल तर याचा आन्सर मारायचं पटकन. चला पुढे ऑप्शन मध्ये बी सांगायचं काय तर. हा काय झालं होतं, हा क्वेश्चन व्यवस्थित टाईप नव्हता झाला, आता मी हा हाताने लिहिला. बाय पहा आपल्या प्रिंटिंग प्रेस मधून आहे तो, पहा अक्षर किती जबरदस्त आहे, एकदम बढिया. वा सर 60 नंबरचा क्वेश्चन आहे, लास्ट नंबरचा क्वेश्चन आहे, लिस्ट नंबरचा क्वेश्चन आहे. काय म्हणते, sin 4 थीटाले आपण कसं एक्सपांड करू शकतो, sin 4 थीटाले आपण काय लिहू शकतो. तर सर sin 4 थीटा आहे आपल्याकडे, sin 4 थीटाले आपण असे लिहू शकतो काय सर, हाफ अँगल फॉर्म्युल्यामध्ये 2 sin 2 थीटा इंटू cos 2 थीटा. वा सर लिहू शकतो ना, काही लोड नाही आहे. मग सर हा 2 जसाचा तसा sin 2 थीटाला लिहू शकतो आपण 2 sin थीटा इंटू cos थीटा लिहू शकतो, आणि cos 2 थीटाले, आता cos 2 थीटाले साइनच्या फॉर्मॅटमध्ये काय लिहू शकतो, तर त्याला लिहू शकतो सर आपण 1 - 2 sin स्क्वेअर थीटा, 1 - 2 sin स्क्वेअर थीटा. भाऊ आता याच्या पुढे जाऊच नका, 2 × 4 किती झाला 4 इंटू 1 - 2 sin स्क्वेअर थीटा वाला ऑप्शन कुठे, तर 1 नंबरचा ऑप्शन आहे, पटकन मारा. तरीही मी तुम्हाला व्यवस्थित सॉल्व्ह करून देतो. पहा 2 × 4 हा sin थीटा जसाचा तसा, हा जो cos थीटा आहे याला लिहू शकतो आपण √1 - sin स्क्वेअर थीटा, आणि 1 - 2 sin स्क्वेअर थीटा जसाचा तसा. आता तुम्ही म्हणसान सर हे कसं आलं, हे जादू झाली काय, तर हे जर तुम्हाला समजलं नसेल, हे ज्याला समजलं नसेल त्याला इथपासून असा पुरा साष्टांग दंडवत करून नाही दाखवू शकत, कारण की कॅमेरा नाही, आपला मोबाईल मध्ये काम चालू आहे म्हणून है ना. तर भाऊ निपटलं. ओके, हे झालं तुमचं याचं आन्सर नंबर ए. चलो हे झाले 60 क्वेश्चन, कशाचे तर ट्रिग्नोमेट्री सेकंडचे. आता याच्यानंतर चालू होईल आपला डेरिव्हेटिव्ह, आणि डेरिव्हेटिव्ह एकदम धमाकेदार जबरदस्त बिलकुल. तर काही लोड असेल, काही प्रॉब्लेम असेल की बस सर समजून नाही राहिलं, हे येऊन नाही राहिलं, ते येऊन नाही राहिलं, याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे, बिंदास बिलकुल मी तुम्हाला तो नंबर दिलाच आहे पुन्हा 8600453316 एनी टाइम एनीवेअर, काहीच वांधा नाही. ओके, तर अभ्यास करा फक्त, मला म्हणणं आहे, कारण की आता पेपर आले जवळ. लोड घेऊ नका, टेन्शन घेऊ नका, काही प्रॉब्लेम असला तर नंदू सर बसेल आहे, डोंट फिअर, नंदू सर इज हिअर. भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. भारत माता की जय.